सर्वांना नमस्कार. तर आज आपण गाळा कसा पलटी करायचा तो बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण गाळ्याची आता उंची घ्यायची. आता गाळ्याची उंची घेतली की नंतर शोल्डर घ्यायचं. शोल्डर घेतले मी 2 आणि खाली गाळ्याची उंची घेतली 3. हे बघा या पद्धतीने घ्यायची. आणि हे हा आहे ना 3 आणि वरचं शोल्डरचं भाग काय करायचं, जॉईंट करून घ्यायचा. बऱ्याच जणांना समजत नाही की गळा कसा पलटी करायचा. तर आपण बघूयात खूप सोप्या पद्धतीने. आणि गळ्याला काय करायचं, आकार देऊन घ्यायचा. तुम्हाला जसा पाहिजे असेल तसा. गोल म्हटलं तर गोल, किंवा मग मटका म्हटलं तर मटका. तर हे बघा मी गोल गळा टाकत आहे. हे बघा गोल गळ्याला कसा आकार देऊन घ्यायचा, असा गोल. आपण अर्धा गळा दिला त्यानंतर आपण अर्ध्या अस्तरवरती काय करायचं, ते पलटी करून वरून थोडासा हात मारून घ्यायचा दोन्ही साईडला. मग गळा आपला काय होतो, उमटून येतो. हे बघा, हे बघा. नंतर आपण थोडं डार्क करून घेऊया. डार्क करून घेतलं की सर्वात प्रथम काय करायचं आता, की जो आपला कपडा आहे, फॅब्रिक आहे, ते काय सरळ भागावरती काय करायचं, अस्तर ठेवायचं. सरळ भाग घ्यायचं फॅब्रिकचा आपल्या. नंतर अस्तर ठेवायचं आणि साईडला पिना लावून घ्यायच्या. आणि जसं आपण गळा हे बघा बरोबर ठेवून घ्यायचं. आणि जसं आपण गळा आखलेला आहे त्या त्याच्यावरती आपण काय करायचं, शिलाई करून घ्यायची. हे बघा, याची शिलाई करून घ्यायची. पूर्ण शिलाई करून घ्यायची व्यवस्थित. कपडा कुठेही गोळा नाही झाला पाहिजे. हे बघा बरोबर आपण त्याच्यावरती शिलाई मारलेली आहे. गोल गळा जो आपण मार्किंग केली आहे त्या मार्किंगवरती बरोबर शिलाई मारून घेतली. आता काय करायचं, आपण जो भाग आहे आपण गळ्याचा तो कट करून घ्यायचा. हे बघा व्यवस्थित कट करून ठेवायचा. कट करून झाला की छोटे छोटे काय करायचे, आपले नॉच मारून घ्यायचे. म्हणजे व्यवस्थित गळा पलटी होता आपला. हे असे थोडे क्रॉस क्रॉस नॉच मारून घ्यायचे व्यवस्थित. नॉच मारून झाले की जे आपलं अस्तर आहे त्या आतमधल्या भागावरती टाकून घ्यायचं. असं हे बघा, असं व्यवस्थित टाकून घ्यायचं. आणि वरून दाबटीप देऊन घ्यायची त्या गळ्याला, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. बघा वरून व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. व्यवस्थित हात मारून टीप देऊन घ्यायची. झालं, हे बघा खूप छान फिनिशिंग येते. नक्की ट्राय करा तुम्ही पण या पद्धतीने. आता जो आपला अस्तरचा आणि वरचा कपड्याचा भाग आहे त्याला आहे थोडंसं काय करायचं, फेविकॉल लावून घेऊन हे बघा व्यवस्थित फेविकॉल सगळीकडे लावून घ्यायचा. आणि वरून व्यवस्थित कपडा न गोळा होता हात मारून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा व्यवस्थित खूप छान फिनिशिंग येते.
एक्स्ट्राचा कपडा आहे आपला तो कट करून घ्यायचा. हे बघा सगळं आपला कपडा आता कट करून झाला. थोडंसं राहिलं या साईडचं. कपडा कट करून झाला की बरोबर दोन्ही गळ्याचा भाग आहे का तो बरोबर अर्ध्यावरती घ्यायचा. हे बघा या पद्धतीने घ्यायचा. बघा किती छान फिनिशिंग दिसते. आणि गळ्यापासून दोन्ही साईडला 4-4 इंच घ्यायचं आपल्या पाठीचा टक्स देण्यासाठी. असं ह्या साईडला 4 घ्यायचं आणि उभाही 4 इंच घ्यायचं. कशासाठी तर आपल्याला काय करायचं अर्ध्या इंचावरती पाठीच्या भागाला टक्स द्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने टक्स देण्यासाठी अर्धा इंच टक्सवरती शिलाई मारून घेऊ आपण 4 इंचावरती. बघा दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींच्या लवकर लक्षात येत नाही ना कसे टक्स मारायचे, किती अंतरावरती मारायचे. तर खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे. व्हिडिओ स्किप करू नका, नक्की बघा. हे बघा थोडा कपडा खालीवर असेल तर तो थोडासा जो आहे जास्त तर काय होत नाही, पण नॉर्मली होत असेल तर तो कट करून घ्यायचा. हे बघा झालं. आता पाठीच्या भागाला 1.5 इंचाची पट्टी जॉईन करून घ्यायची. 1.5 इंचाची पट्टी फोल्ड करून घ्यायची अशी. हे बघा वरून सरळ भागावरती लावून घ्यायची पट्टी अगोदर. तर शिलाई मारून झाली. हे बघा वरून दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देऊन झाली. वर आणखी सरळ भागावरती एक टीप द्यायची म्हणजे खूप छान अशी फिनिशिंग येते. हे बघा या पद्धतीने शिवून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने आपला पाठीचा भाग तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.